आज बनवूया अगदी मऊ, स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा। एकदा ही पद्धत नक्की करून पहा। सर्वप्रथम एका भांड्यात 1 वाटी बेसन, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घाला। आता यात थोडं पाणी घालून छान गुळगुळीत पीठ तयार करून घ्या। आता पिठात 1 टीस्पून तेल घालूया, त्यामुळे आपला ढोकळा मऊ आणि स्पॉन्जी होण्यास मदत होईल। पीठ थोडा वेळ झाकून ठेवा। आता शेवटी इनो घालून त्यावर थोडं पाणी टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा। तयार पीठ तेल लावलेल्या भांड्यात ओता आणि साधारण 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या। पीठ भांड्यात ओतल्यानंतर भांडं हलकं टॅप करा, त्यामुळे पिठातील एअर बबल्स निघून जातील आणि ढोकळा छान एकसारखा फुलेल। एक स्पेशल टिप, इनो घातल्यानंतर लगेच पीठ वाफवायला ठेवा। उशीर केल्यास ढोकळा छान फुलणार नाही। आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला। त्यात थोडं पाणी घालून उकळी येऊ द्या। आता यात 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्या। आपल्या ढोकळ्यासाठी चटपटीत आणि सुगंधी फोडणी अगदी तयार आहे। ढोकळा छान फुलून आणि व्यवस्थित वाफवून झाल्यावर गॅस बंद करून तो थोडा थंड होऊ द्या। ढोकळा थंड झाल्यावर त्याचे छान तुकडे करून घ्या। ही तयार फोडणी ढोकळ्यावर पसरवा। आता तयार आहे आपला मऊ मऊ, स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच छान आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत आनंदी रहा, छान छान पदार्थ बनवत रहा आणि खात रहा। थँक्यू।